सावरे म्हणा भाग 7. अधिराज आणि विक्रम हॉस्पिटलमध्ये पोहोचले. साक्षीला स्पेशल वॉर्डमध्ये अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं होतं. मॅडम काय म्हणाले डॉक्टर? अधिराजने येताच विचारले. जगताप मॅडमना अधिराजला तिथे पाहून राग आला आणि आश्चर्यही वाटले. त्यांनी विक्रमकडे पाहिले तसे त्यांनी सांगा अशी मानेनेच खूण केली. तिला 104 ताप आहे आणि काल दिवसभर उपाशी राहिल्यामुळे अंगात खूपच अशक्तपणा आला आहे. उपचार सुरू आहेत पण तिला अजूनही शुद्ध आली नाहीये. सलाईन औषध त्यांचं काम करत आहेत पण अजूनपर्यंत तरी प्रभाव दिसत नाहीये. तिला कसला तरी मानसिक त्रास झालाय आणि त्यामुळे ती म्हणावी तशी औषधांना प्रतिसाद देत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. जगताप मॅडमनी एका दमात सगळं सविस्तर सांगितलं आणि अधिराज बिथरला. मी बघू शकतो का तिला? अधिराजने कसेबसे विचारले. जगताप मॅडम म्हणाल्या, डॉक्टर आत कोणालाच सोडत नाही आहेत. तिला लवकरात लवकर शुद्ध यायला हवी. विक्रम म्हणतो, तुम्ही साक्षीच्या घरी कळवलं आहे का? जगताप मॅडम म्हणाल्या, हो, पण ह्या सगळ्या मागचं खरं कारण सांगितलं नाही. तिला अचानक ताप आला म्हणून ॲडमिट करावं लागलं एवढंच कळवलंय. आणि प्लीज तुम्हीही सांगू नका. ते येत असतील इतक्यात. तेवढ्यात विक्रमचा फोन वाजला. विराजचा कॉल होता. विक्रम जरा बाजूला जाऊन बोलू लागला. विक्रम म्हणतो, हां विराज बोल. विराज म्हणतो, त्या गुंडाने काही सांगितलं का रे? विक्रम म्हणतो, नाही अजून, पण बघू किती दिवस गप्प राहील ते. एक दिवस तोंड उघडेलच की. विराज म्हणतो, ते तर आहेच. बरं, साक्षीला सांगितलंस का त्या गुंड्याबद्दल? विक्रम म्हणतो, म्हणजे हो हो सांगितलं. विराज म्हणतो, अरे मी तिला कॉल करत होतो पण तिचा फोन लागत नाहीये. विक्रम म्हणतो, ओके, काहीतरी नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असेल. विराज म्हणतो, हो, मलाही तेच वाटतंय. तेवढ्यात साक्षीच्या वॉर्डमधील नर्स डॉक्टरांना मोठ्याने हाका मारत बाहेर आली. फोन चालू असल्यामुळे नेमकं ते विराजने ऐकलं. अचानक गोंधळ उडल्यामुळे विक्रमही जरा बाबरला आणि तो तसाच साक्षीच्या वाटकडे धावला. फोन बंद करायचं सुद्धा त्याला भान उरलं नाही. विराजला आधी काही कळले नाही, पण नंतर फोनवर ऐकल्यावर बोलण्यातून साक्षी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे एवढं त्याला कळून चुकलं. त्याने लगेच त्याच्या साक्षीसाठी नेमलेल्या बॉडीगार्ड्सला कॉल केला. तेवढ्यात सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. विराज म्हणतो, तू हे मला आता सांगतो आहेस? मी क्लिअर इंट्रॅक्शन केलं होतं ना की जराही काही वाटलं तर लगेच मला सांगायचं म्हणून. बॉडीगार्ड्स म्हणतो, आय एम सॉरी सर, पण आत पोलीस स्टेशनमध्ये नक्की काय झालं ते आम्हाला समजलं नाही, म्हणून सगळी नीट माहिती काढून तुम्हाला कळवायचं असं आम्ही ठरवलं होतं, म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. आय डोंट वॉन्ट एनी ॲक्सक्यूजेस. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे माझी साक्षी? विराज खूप भडकला होता. बॉडीगार्ड्स म्हणतो, हॉस्पिटलमध्ये सकाळीच ॲडमिट केले आहे त्यांना. विराज म्हणतो, ओके, मी लगेच येतो, पण तोपर्यंत नीट लक्ष ठेवा. डू यू अंडरस्टँड? बॉडीगार्ड्स म्हणतो, येस सर. विराज लगेच हॉस्पिटलमध्ये जायला निघाला. पूर्ण रस्त्यात त्याच्या डोक्यात फक्त साक्षीचाच विचार येत होता. नेमकं हे सगळं होण्यामागचं कारण अजून त्याला कळलं नव्हतं, पण लवकरच ते सुद्धा समजेल असा विचार करून त्याने गाडीचा स्पीड वाढवला. अर्ध्या तासाचा रस्ता अवघ्या 15 मिनिटात कापून तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि तडक रिसेप्शनला जाऊन साक्षीची चौकशी केली. तिला वॉर्ड नंबर 14 मध्ये ठेवलंय असं कळताच तो धावतच त्या दिशेला गेला आणि साक्षीला शोधू लागला. तिच्या वॉर्डच्या बाहेर विक्रम, अधिराज आणि जगताप मॅडम उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होते. पोलीस वर्दीत असल्यामुळे लोकांचेही राहून राहून त्यांच्याकडेच लक्ष जात होते. विराज पळतच त्यांच्याकडे गेला. विराज म्हणतो, विक्रम काय झालं साक्षी? त्याला तिथे पाहून तिघेही शॉक झाले. अधिराजला तर त्याला तिथे पाहून राग आला. तू तू विराज, तू इकडे कसा काय? म्हणजे तुला कसं कळलं? विक्रमला काय बोलावे सुचत नव्हते. विराज म्हणतो, ते सगळं नंतर सांगतो. आधी साक्षीला काय झालंय ते सांग आणि कशी आहे ती ते तिला. विक्रम विराजला सांगताच होता, पण तेवढ्यातच साक्षीची फॅमिली तिथे पोहोचली. साक्षी, माझी साक्षी, काय झालं माझ्या साक्षीला? साक्षीच्या आईने जगताप मॅडमना रडतच विचारलं. विक्रम, अचानक काय झालं साक्षीला? साक्षीचे बाबा म्हणाले, अहो ताई, तुम्ही शांत व्हा आधी. साक्षीला जरा ताप आला अचानक म्हणून तिला ॲडमिट करावं लागलं. जगताप मॅडम साक्षीच्या आईला सावरत म्हणाल्या. साक्षीची आई म्हणाली, तरी मी तिला नेहमी सांगत असते, पण ही पोरगी ना खूप हट्टी आहे. वेळेवर खायचं नाही, प्यायचं नाही, फक्त काम एके काम, नुसती जीवाला घोर लावून ठेवते. साक्षीचे बाबा म्हणाले, डॉक्टर काय म्हणाले?
विक्रम म्हणतो, डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत काका. ती लवकर ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका. एवढा वेळ अधिराज आणि विराजकडे त्यांचं नीट लक्ष गेलंच नव्हतं. साक्षीच्या बाबांनी अधिराजकडे बघत विचारले, तुम्ही IPS ऑफिसर आहेत ना अधिराज? हो, माझी इथल्या पोलीस स्टेशनमध्ये नुकतीच PI म्हणून नियुक्ती झाली आहे. अधिराज अचानक आलेल्या प्रश्नाने जरा गडबडला. साक्षीचे बाबा म्हणाले, अच्छा, मग तुम्ही इथे काय करताय? हा प्रश्न सगळ्यांनाच अंगावर बॉम्ब पाडल्यासारखा भासला. जरा परिस्थितीचा अंदाज आला तसा तो मध्येच म्हणाला, काका, काकू तुम्ही आधी इथे या. जरा शांत बसा बघू. साक्षी लवकर ठीक होईल. विराज तिथल्या बेंचकडे त्यांना नेत म्हणाला आणि विक्रम, अधिराज, जगताप मॅडमनी मनातल्या मनात सुस्कारा सोडला. साक्षीचे बाबा म्हणाले, विराज पाटील साहेब, तुम्ही इथे काय करताय? परत आमच्या साक्षीला त्रास वगैरे द्यायचा विचार असेल तर? अहो काका, तुम्ही आधी हे साहेब वगैरे म्हणू नका बरं. आणि तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी इथे माझ्या मित्राला भेटण्यासाठी आलो होतो. तर अचानक एवढ्या वर्षांनी विक्रम दिसला म्हणून चौकशी करण्यासाठी आलो. विराजने खोटेच सांगितले. इतक्यात डॉक्टर वार्डमधून बाहेर आले आणि सगळ्यात आधी विराजने त्यांच्याकडे धाव घेतली. साक्षीच्या बाबांना जरा विचित्र वाटले, पण त्या क्षणी त्यांची मुलगी त्यांच्यासाठी प्रायोरिटी होती. अधिराज म्हणतो, डॉक्टर, डॉक्टर कशी आहे साक्षी? आजूबाजूने भान न ठेवता विचारून मोकळा झाला आणि त्याच्या अशा विचारण्याने सगळे शॉक झाले. तुम्ही पेशंटचे कोण लागता? डॉक्टरने खाकी वर्दीतल्या अधिराजला विचारले. तसा तो भानावर आला, पण तेवढ्यात साक्षीचे बाबा पुढे आले. साक्षीचे बाबा म्हणाले, डॉक्टर, मी साक्षीचे बाबा. कशी आहे माझी साक्षी? तसं काही टेन्शन घेण्यासारखं कारण नाही आहे. फक्त काहीही न खाल्ल्यामुळे खूप अशक्तपणा आला आहे त्यांना. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. सिस्टर, तुम्हाला औषध आणि पथ्यांचं सांगेल ती त्यांना वेळेवर द्या. पेशंट आता काही वेळाने येईल शुद्धीवर. तेव्हा तुम्ही त्यांना भेटू शकता. डॉक्टर बोलून चालले गेले. ओके, थँक्यू सो मच डॉक्टर. डॉक्टरांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव आला. डॉक्टर त्यांच्या कॅबिनकडे निघतच होते की अचानक त्यांची नजर विराजवर पडली. विराज पाटील साहेब, तुम्ही इथे? मी काही मदत करू का तुमची? डॉक्टर अदबिनेने म्हणाले. आता आमदारांचा मुलगा म्हटल्यावर दरारा असणारच ना. हो डॉक्टर, तुमच्याकडे काम होतं जरा. विराजला साक्षीबद्दल जाणून घ्यायचे होते. डॉक्टर म्हणतो, ठीक आहे, या आपण कॅबिनमध्ये बसून बोलूया. शुअर. विराज डॉक्टरांच्या मागोमाग निघाला. तुम्हाला काही चहा कॉफी मागू का? डॉक्टरांनी खुर्चीवर बसत विचारले. विराज म्हणतो, नो डॉक्टर, थँक्स. मला साक्षी मोरेबद्दल जाणून घ्यायचे होते. डॉक्टर म्हणतो, म्हणजे एथिक्सनुसार मी अशी पेशंटबद्दल माहिती देऊ शकत नाही. पण विराज म्हणतो, ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे डॉक्टर आणि तिच्या काळजीपोटी विचारतोय. एनिथिंग सिरियस? डॉक्टर म्हणतो, तसं सिरियस काही नाही आहे. 104 ताप होता त्यांना आणि बहुतेक त्यांनी काही खाल्लं नाही आहे. त्यामुळे अशक्तपणा खूप आहे आणि त्यांनी कसला तरी मानसिक त्रास करून घेतला आहे. त्यामुळे जास्त काळजी घ्यावी लागेल. बाकी तसं सगळं नॉर्मल आहे. थोड्या वेळाने शुद्धीत येतील. विराज म्हणतो, ओके, थँक्यू डॉक्टर. इट्स अवर ड्युटी विराज साहेब. डॉक्टर हसत म्हणाले. विराज कॅबिनमधून बाहेर आला आणि तडक विक्रमकडे गेला. विक्रम औषध घेऊन तेव्हाच मेडिकलमधून वॉर्डकडे जात होता. विराजने त्याला वाटेतच गाठले. विक्रम, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हो, पण आधी ही औषध मी जगताप मॅडमकडे देऊन येतो. ओके. विक्रम घाईतच निघून गेला. मॅडम, ही औषध. विक्रम जगताप मॅडमकडे औषध देत म्हणाला. साक्षीची आई म्हणाली, विक्रम, तुम्ही सगळे पोलीस स्टेशनमध्ये जा आता. आम्ही आहोत तिच्यासोबत. नाही काकू, ती शुद्धीवर येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे, विक्रम निर्धाराने म्हणाला. विराज तोपर्यंत वार्डकडे आला होता. तेवढ्यात नर्स वार्डमधून बाहेर आली. पेशंट शुद्धीवर आल्या आहेत. तुम्ही त्यांना भेटू शकता, पण जास्त गर्दी करू नका. त्यांना आराम गरजेचा आहे, नर्स म्हणाली आणि सगळ्यांनी एकत्रच वार्डमध्ये धाव घेतली. अधिराजची आत तिच्यासोबत जायची हिंमतच होत नव्हती. तो तिथेच बाहेर राहून वार्डच्या खिडकीतून आत बघत होता. आत बेडवर सलाईन लावलेली केस, थोडे बिसटलेले हॉस्पिटल गाऊन घातलेली, अशक्तपणामुळे चेहरा पार कोमेजून गेलेला साक्षी शांत झोपलेली होती. आई बाबा, साक्षी उठण्याचा प्रयत्न करत असते. क्षीण आवाजात म्हणाली, अगं अगं, उठू नकोस, आराम कर. साक्षीची आई म्हणत होती तोपर्यंत ती उठूनही बसली होती. जगताप मॅडम म्हणाल्या, कसं वाटतंय आता बाळा? साक्षी म्हणते,
मी ठीक आहे आता, साक्षीची आई म्हणाली. हो दिसतंय. चेहरा बघ कसा झालाय तुझा. साक्षीचे बाबा म्हणाले. मीरा, अगं अशा अवस्थेत आताच फैलावर घेणार आहेस का तिला? साक्षीची आई म्हणाली. तुम्ही ना गप्पच बसा. नेहमी पाठीशी घालतं तिला. इथे माझी जीव जायची वेळ आली होती. आई, मी ठणठणीत बरी आहे ग. जरासा ताप आलेला तेवढंच. साक्षी हलकं हसत म्हणाली. हो काकू, 104 ताप हा जरासा ताप असतो बरं का. विक्रम साक्षीला चिडवत म्हणाला. अरे, तुम्ही सगळे इथे आहात तर पोलीस स्टेशनमध्ये कोण आहेत? साक्षी, विक्रम, जगताप मॅडम आणि खिडकीतून बघणाऱ्या अधिराजकडे डोळ्यांनाच कोपऱ्यातून बघत म्हणाली. जगताप मॅडम म्हणाल्या. अगं तू इथे ही अशी असताना आम्हाला चेन पडेल का? ते काही नाही. मी बरी आहे आता. तुम्ही सगळे पोलीस स्टेशनमध्ये जा बघू. नाहीतर तुमचे सर माझ्या नावाने परत फतका काढायचे. साक्षीने टोमणा मारला आणि अधिराजला मनोमन गिल्टी वाटू लागले. जगताप मॅडम म्हणाल्या. बरं आम्ही निघतो, पण तू काळजी घे आणि औषध नीट वेळेवर घे. हो काकू, हिला व्यवस्थित औषध द्या. म्हणजे कसं? परत हिच्या वाटेला जाणाऱ्यांची थोबाड फोडायला शक्ती नको का हिला? विक्रम गमतीने म्हणाला. तसे सगळे हसू लागले. साक्षी म्हणते. विक्रम, मला जरा बरं वाटू दे. सगळ्यात आधी तुलाच फोडून काढीन. हो माझ्या झाशीच्या राणी, लवकर बरी हो. विक्रम तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला आणि जगताप मॅडमसोबत पोलीस स्टेशनमध्ये जायला निघाला. साक्षी, काय झालं तुला अचानक? विराज तिच्या शेजारी बसत म्हणाला. अरे, क्लायमेट बघितलंस ना कसं बदलत आहे. त्यामुळे जरासा ताप आला फक्त. तुम्ही सगळे उगाच टेन्शन घेताय. साक्षी त्याला समजावत म्हणाली. विराज, जरा बाहेर ये. मला तुझ्याशी बोलायचं आहे. साक्षीचे बाबा विराज आणि साक्षीला एवढं मोकळेपणाने बोलताना बघून म्हणाले. कारण त्यांना त्यांच्या दोघांमध्ये सगळं आलबेल झालंय ह्याची कल्पनाच नव्हती. त्यांना हा 3 ते 4 वर्षाचा तोड उडाणटप्पूच विराज आहे असंच वाटत होते. हो काका, आलोच. विराज आणि साक्षीचे बाबा बाहेर निघून गेले. साक्षी, तू आराम कर आता. मी टीनाला फोन करून कळवते. साक्षीची आई एवढं बोलून बाहेर निघून गेली. अधिराज हे सगळं बाहेरूनच बघत होता. त्याला साक्षीची बोलायचं होतं. तिची माफी मागायची होती, पण तिच्यासमोर जाण्याची हिंमत काही होत नव्हती. आता हाच चान्स आहे हे ओळखणं. अधिराजने वाडमधून पाय ठेवला. साक्षी, अधिराजने हाक मारली, पण साक्षीचा चेहरा निर्विकार होता. तिने त्याच्याकडे पाहिले देखील नाही. अधिराज म्हणतो. साक्षी, आय एम सॉरी. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्यामुळे जे व्हायचं होतं ते झालं. तुम्ही तुमच्या जागी बरोबर होता आणि मी माझ्या जागी. माझ्या आईबाबांना उपकार करून ह्यातलं काही सांगू नका. साक्षी त्याला मध्येच तोडत त्यांच्याकडे न बघता रुक्षपणे म्हणाली. नो, आय वॉज रॉंग. मला अधिराज बोलत होता, पण साक्षीने त्याला तोडत सरळ नर्सला हाक मारली. साक्षी म्हणते. सिस्टर. साक्षी म्हणाली तशी बाहेर असलेली नर्स लगेच आत आली. सिस्टर, मला झोपायला जरा मदत करता का? नर्सने तिला हाताला आणि पाठीला आधार देऊन तिला झोपवायला मदत केली आणि साक्षीने सरळ डोळे मिटून घेतले. तिचं असं वागणं बघून अधिराज क्षणभर थक्कच झाला. त्याला तिची अवस्था बघत नव्हती आणि हे सगळं त्याच्यामुळे झालंय ह्याची सल मनाला बोचत होती. त्याने तिला खूप जास्त दुखावले आहे ह्याची जाणीव त्याला झाली. त्याला साक्षी त्याच्यापासून दूर जाईल अशी भीती नकळत वाटून गेली. पण दुसऱ्या क्षणाला तो काय विचार करत होता ह्याचे त्यालाच आश्चर्य वाटले आणि स्वतःला सावरून तो पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघाला. साक्षीला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डिस्चार्ज मिळाला होता, पण अशक्तपणामुळे आरामाची सक्त गरज होती. पुढील 4 दिवस तरी घरातून बाहेर पडायचं नाही ह्या वचनावर साक्षीच्या आईबाबांना पारा जरा शांत झाला. दिवसभर मग निशा, जाधव, जगताप मॅडम, गायत्री, विक्रम, काव्या असे सगळे तिला भेटून गेले. विराज तसं रात्रभर साक्षीच्या बाबांसोबत हॉस्पिटलमध्येच थांबला. त्यांनाही साक्षी आणि विराजमधल्या नव्याने फुललेल्या मैत्रिणीबद्दल सगळं समजलं होतं आणि विराज आता खरंच बदललाय हे देखील पटलं होतं. पण त्या मागच्या कारणापासून सध्या तरी ते अनभिज्ञ होते. अशातच 2 ते 3 दिवस गेले. अधिराज मात्र तिला परत जाऊन भेटणे मुद्दामहून टाळत होता. एक तर साक्षीच्या फॅमिलीला उगाच संशय आला असता आणि दुसरे म्हणजे साक्षी दुखावल्यामुळे ती त्याला इग्नोर करत होती हे त्याच्या लक्षात आले होते. पण महाशयांनी काळजीची तर होतीच. विक्रमकडे साक्षीबद्दल आडून आडून चौकशी करत होती. कशी आहे आता तुझ्या मैत्रिणीची तब्येत? अधिराजने काम करता करता विक्रमला विचारले. विक्रम म्हणतो. तुझ्याकडे नंबर आहे ना तिचा? मग तूच कॉल करून विचार की तिला. अधिराज म्हणतो.
नको. उगाच तिला माझ्यामुळे परत त्रास नको व्हायला. ओ, तू कधीपासून मुलींच्या मनाचा विचार करायला लागलास रे? आणि तेही साक्षीसारख्या नाटकी मुलीच्या? विक्रमने टोमणा मारला. आदिराज म्हणतो, विक्रम यार, तू तरी समजून घे ना मला. मी ते रागाच्या भारात बोलून गेलो. तिची माफी पण मागितली मी. नंतर पण ती मला इग्नोर करते. विक्रम म्हणतो, मी तर बघितलं नाही तुला तिला सॉरी म्हणताना. आदिराज म्हणतो, ती शुद्धीवर आली त्या दिवशी तुम्ही सगळे गेल्यावर तिला सॉरी म्हणलो. विक्रम म्हणतो, अच्छा, म्हणजे फाड फाड बोलायचं सगळ्यांसमोर आणि सॉरी म्हणायचं एकांतात. कमाल आहेस हा तू आदिराज. म्हणजे मी काय आता तुला मनवण्यासाठी तिच्या मागोमाग फिरावं अशी अपेक्षा आहे का तुझी? आदिराजने डोळे बारीक करत विचारले. हो मग, प्रेम करतोस ना तिच्यावर, एवढं तरी करावंच लागेल तिला पटवण्यासाठी. आणि तसंही कृणाली केसच्या दरम्यान तू ऑलरेडी तिला दुखावलं आहेस की. ते सुद्धा सॉरी पेंडिंग आहे. अधिराज साहेब, विक्रम त्याला आठवण करून देत म्हणाला. हो, शट अप विक्रम. मी काही तिच्यावर प्रेम वगैरे करत नाही. आणि तसंही तिच्या मागोमाग सॉरी म्हणत फिरण्यापेक्षा मला खूप कामं आहेत. अधिराज बेफिक्रीने म्हणाला. विक्रम म्हणतो, हो हो, तू कर ना तुझी कामं. पण नंतर विराजने साक्षीला पटवल्यानंतर तिच्या आठवणीत देवदास होऊ नकोस म्हणजे झालं. अधिराज चिडवत म्हणाला. त्या विराजला कशाला आणलं आता मध्येच? अरे असं कसं? तुला तुझ्या साक्षीवरच्या प्रेमाची जाणीव करून घेण्यासाठी आणि थोडं जेलस फील करून देण्यासाठी आणावं लागतं त्याला. जरा बघतो साक्षीसाठी काय काय करतोय ते. रात्रभर तिच्या बाबांसोबत म्हणून थांबला होता हॉस्पिटलमध्ये. अगदी मुलासारखं सगळं सांभाळून घेतलं त्याने. आणि शिवाय साक्षीच्या नकळत स्वतःचे 2 बॉडीगार्ड्स तिच्या सुरक्षेसाठी ठेवलं आहेत. त्या गुंडाला पण त्यानेच आणून आमच्या ताब्यात दिलं. आणि तो सध्या त्या धमक्या देणाऱ्या माणसाच्या मागावर आहे. किती किती काळजी घेतो माहिती आहे तो साक्षीची. आणि तू काय केलंस आतापर्यंत तिच्यासाठी? फक्त तिला दुखावलं. आणि बरं, सॉरी म्हणताना सुद्धा जीवावर येतंय तुझ्या. तू जर असाच वागत राहिलास ना तर विराज तिच्याशी लग्न करून मोकळा होईल आणि आपण त्यांच्या लग्नाचा हॉलबाहेर सिक्युरिटी बघत बसू. मग बस तिच्या आठवणीत झुरत. विक्रमने अधिराजला चांगलेच फैलावर घेतले होते. विक्रमच्या बोलण्याने अधिराज खरंच विचारात पडला. विक्रम त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होता. हो, तिने मला माफ केलं किंवा नाही केलं तरी मला का फरक पडावा? का मी तिच्याबाबत एवढा पजेसिव्ह होतो? विराज आणि साक्षी एकत्र येतील ह्या विचाराने मी का कासाविसा होतो? नेहमी तिचाच विचार येतो माझ्या डोक्यात असतो. तिचे ते तपकरी डोळे. मी खरंच साक्षीच्या प्रेमात पडलोय ना? नो नो नो. अधिराज स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता. कारण तू तिच्यावर प्रेम करतोस. साक्षी, तुझ्या मनात उठलेल्या सगळ्या प्रश्नांचे एकच उत्तर आहे. यू लव्ह साक्षी आणि तुला ती तुझ्यासोबत हवी आहे. एवढ्या वर्षात कधीच तू कुठल्याही मुलीबाबत इतका पजेसिव्ह झाला नव्हता. काय काय केलं नाही मुलींनी तुला पटवण्यासाठी हे मी वेगळं सांगण्याची गरज आहे का? यू आर इन लव्ह विथ साक्षी अधिराज. आता तरी कबूल कर. विक्रम त्याच्या मनात उठलेले काहूर शांत करत म्हणाला. अधिराजला विक्रमचे म्हणणे पटले. त्याने सरळ खुर्चीवरून उठून विक्रमला घट्टमिठी मारली. येस येस, आय लव्ह यू साक्षी. विक्रम, आय जस्ट लव्ह हर. अधिराज एक्साइट होऊन म्हणाला. हो, पण एवढा खुश नको होऊस. आधी तुला साक्षीला म्हणवावं लागेल. नंतर कुठे तिने माफ केल्यावर तिच्यासोबत मैत्री करावी लागेल. आणि त्यानंतर मग तुमच्यात प्रेमाने नाते फुलेल. विक्रम अधिराजला जमिनीवर आणत वस्तुस्थिती दाखवत म्हणाला. अधिराज म्हणतो, तू मदत करशील ना मला ह्या सगळ्यात? विक्रम म्हणतो, त्याशिवाय साक्षी तुला पटणार थोडीच आहे. पण त्या विराजचा आधी बंदोबस्त करावा लागेल. फक्त साक्षीला चिटकलेला असतो. अधिराज तोंड मुरडत म्हणाला. किती किती जेलस होतोस रे तू लगेच. विक्रम हसत म्हणाला. अधिराज म्हणतो, ते नंतर बघू. आता काय करायचं ते सांग. विक्रम म्हणतो, आता सध्या 2 ते 3 दिवस काहीतरी करता येणार नाही. ती घरीच असणार आहे आणि आपण असं डायरेक्ट तिच्या घरी गेलेलं बरं दिसणार नाही. अधिराज म्हणतो, पण मला तिला बघायचं आहे. ते काही नाही. आपण जातोय तिच्या घरी आणि हे फायनल आहे. काहीतरी कारण सांगून वेळ मारून नंतर नेऊ नंतर, पण आज संध्याकाळी जाऊया. विक्रम म्हणतो, बरं, मी साक्षीला तसं कॉल करून सांगतो. अधिराज म्हणतो, मी तुझ्यासोबत येणार आहे हे नको सांगू तिला. ओ साहेब,
हे तू मला नको शिकवू. आप जिस स्कूल में पढ़ते हो ना, उस स्कूल का मैं प्रिन्सिपल हूँ, विक्रम नाटकीपणे म्हणाला. हो हो, माहिती आहे मला, आदिराज हसत म्हणाला. विक्रम म्हणतो, तर मग मिशन साक्षी आजपासून ऑन. येस सर, आदिराज विक्रमला सॅल्यूट करत म्हणाला. तसे ते दोघेही हसू लागले. संध्याकाळी साक्षी अर्ध बंगल्याच्या गार्डनमध्ये एकटीच फेऱ्या मारत होती. आदिराज आणि विक्रम आदिराजच्या गाडीतून साक्षीच्या घरी आले. गाडीचा आवाज आला तसं तिचं लक्ष गेटकडे गेलं आणि अधिराजला विक्रमसोबत बघून तिला आश्चर्य वाटले. ते आत दारापाशी आले तशी ती त्यांच्याकडे गेली, पण अधिराजने पूर्णपणे दुर्लक्ष केले. साक्षी म्हणते, अरे तू आलास पण एवढ्यात? विक्रम म्हणतो, काय म्हणते आमची पेशंट? मी ठणठणीत बरी आहे आता, साक्षी हसत म्हणाली. साक्षीचे बाबा म्हणाले, अगं त्यांना आत तरी घेऊन ये, बाहेरच उभं राहून बोलणार की काय? ह्याला आत बोलवायची गरज काय? पाहुणा थोडीच आहे. साक्षी विक्रमकडे इशारा करत म्हणाली आणि सरळ किचनमध्ये निघून गेली. काका, पेशंटमुळं ट्रॅकवर आली आहे म्हणजे तब्येत सुधारली म्हणायची. विक्रमने साक्षीला टोमणा मारत घरात गेला. साक्षीचे बाबा म्हणाले, हो, आता खूप सुधारणा आली. बघवत नव्हतं मागच्या काही दिवसात तिच्याकडे. अरे, तुम्ही दोघे उभे का? बसा बसा. अहो साहेब, तुम्ही पण बसा की. आदिराज म्हणतो, काका तुम्ही मला आदिराज म्हणा, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. हे साहेब वगैरे खूप ऑड वाटते. साक्षीचे बाबा म्हणाले, बरं, जशी तुझी इच्छा. पण विक्रम, साक्षी म्हणाली होती की तू एकटाच येणार आहेस? हो काका, पण माझी गाडी अचानक पंक्चर झाली आणि अधिराज त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी ह्याच एरियात येणार होता, तर मग म्हटलं सोबतच जाऊया. विक्रमने कारण सांगायचे म्हणून सांगितले. साक्षीचे बाबा म्हणाले, अच्छा, हे मात्र बरं केलंस. त्या निमित्ताने काय होईना, पण IPS साहेबांचे पाय आमच्या घराला लागले. बरं अधिराज, मी तुझ्याविषयी खूप ऐकलंय. यूथ रोल मॉडेल म्हणून पुरस्कार मिळाला होता तुला. तुझी मुलाखत वाचली होती मी. खूप छान बोलतोस तू. अधिराज म्हणतो, थँक्स काका. अहो, हे प्रोफेशन काही जणांमुळे खूप बदनाम झालंय आणि दोष मात्र सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला येतो. साक्षीचे बाबा म्हणाले, हो, तेही खरंच आहे म्हणा. तेवढ्याच साक्षी किचनमधून पाणी घेऊन आली. तिला तसं बघून गप्प बसेल तो विक्रम कसला. विक्रम म्हणतो, अरे वा, काकूंची जोरात ट्रेनिंग सुरू आहे वाटतं. हो, जोरात चालू आहे, म्हणून तर त्या दिवशी गिरीशला जोरात पडली ना. साक्षी तिच्या बाबांच्या शेजारी बसत म्हणाली आणि त्यावर सगळेजण हसू लागले. बरं, मग ऑफिसला कधीपासून जाणार आहेस? विक्रम पाणी पित म्हणाला, आमच्या आईसाहेबांनी अजून आम्हास अनुमती दिली नाही. त्यांचा होकार मिळाला की तक्षणी आम्ही ऑफिससाठी प्रस्थान करणार आहोत. साक्षी एकदम नाटकीपणे म्हणाली. साक्षी म्हणते, नशीब कोणाची तरी भीती आहे तुला. साक्षी, तू जॅम फॉर्ममध्ये आली आहेस हा? विक्रम हसत म्हणाला, अरे घरात सगळेजण माझ्यामुळे एवढे टेन्शनमध्ये होते इतके दिवस, मग मलाच घर पूर्वीसारखं बनवावे लागेल ना. मुलगी हुशार आहे. पण जाम त्रास दिलास तू सगळ्यांना. आणि जरा ते वजन कमी कर, मला त्या दिवशी तुला उचलताना येईना. विक्रम मुद्दाम तिला चिडवत म्हणाला. बाबा बघा ना, हा कसा बोलतोय मला. साक्षी लहान मुलीसारखी म्हणाली. सगळेजण त्याची मस्करी एन्जॉय करत होते. काकू कुठे दिसत नाहीये? आदिराज अचानक म्हणाला. साक्षीचे बाबा म्हणाले, मीरा जरा शेजारी देशमुख काकांकडे गेली आहे. घ्या, म्हणजे माझी ट्रीप फुकट तर. मी इथे मस्त काकूंच्या हाताचं काहीतरी खायला आलो होतो. विक्रम एवढंसं तोंड करत म्हणाला. विक्रम, जास्त ओव्हर ॲक्टिंग करू नको हां. मी आणते चहा. साक्षी उठून किचनमध्ये जात म्हणाली. नको नको, तू नको. उद्या मला धडधाकट ड्युटीवर जायचं आहे. विक्रम साक्षीची खेचत म्हणाला. मला जरा घरातून बाहेर पडू दे बाबा. सगळ्यात आधी तुलाच ठिकाणावर आणते, थांब. साक्षी लटक्या रागात म्हणाली. विक्रम म्हणतो, काका, हिने वकिली सोडून धमक्या द्यायचा बिझनेस सुरू केला ना तर खूप चांगलं चालेल. बघा, विचार करा. हो, आणि सगळ्यात आधी तुझ्याच नावाची सुपारी घेईन मी. साक्षी पोहे बनवण्यासाठी सामान काढता काढता किचनमधून म्हणाली. अधिराज आणि साक्षीचे बाबा राजकारण, खेळ साहित्य अशा विषयांवर चर्चा करत होते. तर विक्रम हीच संधी आहे बघून किचनमध्ये निघून गेला. करता येत तरी काही की उगाच आपलं इम्प्रेस मारायचं म्हणून, विक्रम गमतीने म्हणाला. विक्रम, तू खरंच आता मार खाशील हा माझा? साक्षी त्याला हातातला झारा दाखवत म्हणाली. विक्रम म्हणतो, नको ग बाई, तुझा मार त्यापेक्षा मी पोहे खाईन. बरं, मस्करी सोड.
मला सांग, तो गुंड कसा आहे आता? साक्षीने फोडणी देता देता विचारले. विक्रम म्हणतो, हे बरं आहे तुझं. त्या दिवशी त्याला धुतलं आणि आता काळजी करत बसली आहेस. साक्षी म्हणते, ए बिनडोक, जरा हळू बोल की. घरात कोणाला कळलं ना तर माझं बाहेर जाणंच बंद होईल. विक्रम म्हणतो, त्याला काल मिळाला डिस्चार्ज. सध्या मेडिकल ग्राउंडवर बेल मिळाली आहे. बघू काय होतंय ते. साक्षी म्हणते, यामागचं सूत्रधार लवकर सापडायला हवा. सध्या शांत आहे तो. धमक्यांचे फोन वगैरे बंद झाले आहेत का? पण सावध राहायला हवं. आता तो डिवचला गेलाय म्हटल्यावर जास्त अग्रेसिव्ह होईल. विक्रम म्हणतो, हो, त्याचा तपास आम्ही करतोय. तू काळजी नको करूस. लवकरच सापडेल तो. होप सो. साक्षी काहीतरी विचार करत म्हणाली. तुझा राग अजून गेला नाही का? विक्रमने मूळ मध्याला हात घातला. कसला राग? विक्रम म्हणतो, आधिराज ग, तो तुझ्याशी जसं वागला त्याच्याबद्दल. तुला राग येणं स्वाभाविकच आहे ग. पण राग येणं आणि दुखावलं जाणं ह्यात खूप फरक असतो. विक्रम, मला तुझ्या सरांचा मुळी राग आलाच नाही, कारण मला त्यांच्यावर रागवण्याचा अधिकार नाही. साक्षी विक्रमला मध्येच तोडत म्हणाली. विक्रम म्हणतो, असं कसं? तू रागवू शकतेस त्यांच्यावर. इनफॅक्ट मी म्हणतो तू सगळा राग काढ त्यांच्यावर. नो विक्रम, आपण फक्त आपल्या माणसांवर रागवतो. ते जे काही वागले आहेत त्याने मी हर्ट झाली आहे खूप जास्त. कृणाली केसच्या दरम्यान तेच केलं त्यांनी. आता परत तेच आणि हेच परत परत होत राहील. त्यापेक्षा आमच्यात बोलणं वगैरे न झालेलंच बरं. साक्षीने पहिल्यांदा तिच्या मनातलं दुःख असं मनमोकळेपणाने विक्रमला सांगितलं. बघ साक्षी, त्याचा सुद्धा गैरसमज झाला म्हणून तो तसा वागला. मी त्याची बाजू घ्यायला किंवा वकिली करायला इथे आलो नाहीये. पण एकदा बोलून तरी बघ त्याच्याशी. हे बघ, बोलण्याने प्रश्न सुटतात आणि टाळल्याने अजूनच गुंता वाढत जातो. विक्रम साक्षीला समजावत म्हणाला. बघू. साक्षी दीर्घ सुस्कारा सोडत म्हणाली आणि प्लेट्स घेण्यासाठी वळली. चहा आणि पोहे घेऊन साक्षी हॉलमध्ये आली तेव्हा आधिराज तिच्याकडे बघतच राहिला. क्षणभर त्याला हा कांदेपोह्यांचा कार्यक्रम आहे असेही वाटून गेले. विक्रमने अलगद कोपर मारून त्याला भानावर आणले. साक्षीने त्यांच्या हातात प्लेट्स दिल्या आणि बाबांच्या शेजारी जाऊन बसली. साक्षीची आई तेवढ्यात घरात आली. साक्षीची आई म्हणाली, अरे तुम्ही आलात पण? आणि तुझे साहेब पण आले आहेत की. वा छान. त्या निमित्ताने नीट भेटता येईल. हॉस्पिटलमध्ये नुसतं पाहिलं होतं ह्यांना. आधिराज म्हणतो, नमस्कार काकू, कशा आहात? साक्षीची आई म्हणाली, मी ठीक आहे हो. तुमचं कसं चाललंय? हो, सगळं सुरसुडीत सुरू आहे. आधिराज स्मित हास्य करत म्हणाला. बाकी पोहे छान झाले आहेत काकू. मस्त ट्रेनिंग देत आहात तुम्ही साक्षी मॅडमना. विक्रम म्हणाला. तसं साक्षीने त्यांच्याकडे रागाने पाहिले. साक्षीची आई म्हणाली, अगं मला हाक मारायची नव्हती का साक्षी? तू कशाला सगळे एकटीच करत बसलीस? राहू द्या हो काकू, एवढे दिवस आराम केलात ना तिने. आता जरा तुम्ही आराम करा की. आणि तसंही आम्ही कुठे मुलगी पाहायला आलो आहोत जे पोहे चांगले झाले नाही तर लगेच नकार देऊन टाकू. विक्रम म्हणाला आणि अधिराजला ठसकाच लागला. साक्षीने लगेच पाण्याचा ग्लास त्यांच्यासमोर धरला आणि अधिराज तिची त्याच्याबद्दल वाटणारी काळजी बघून तिच्या तपकिरी डोळ्यात हरवला. विक्रमच्या तीक्ष्ण नजरेतून हे सुटलं नाही. अहो, असा कसा ठसका लागला? तिखट लागलं काय? तुम्ही पाणी प्या बघू आधी. साक्षीच्या आईच्या बोलण्याने अधिराजला साक्षीच्या डोळ्यात बुडण्यापासून वाचवले आणि तो भानावर आला. पाणी पिऊन तो शांत झाला. चहा पाणी झाल्यावर थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. साक्षी मात्र जास्तच काही बोलणं टाळत होती. साक्षीच्या बाबांमध्ये आणि अधिराजमध्ये एक छान बॉन्ड तयार झाला होता. असं वाटतच नव्हतं की ते दोघे पहिल्यांदा भेटत आहेत. थोड्या वेळाने विक्रम आणि अधिराज जाण्यासाठी निघाले. विक्रम म्हणतो, बरं चला, आम्ही निघतो आता. गप्पांचा ओघात कळलंच नाही किती उशीर झाला आहे. साक्षीचे बाबा म्हणाले, हो, येत जा दोघेही अधेमध्ये. हो काका, नक्की. पुढच्या वेळेस तुम्हाला रॉबर्ट फ्रॉस्टचं पुस्तक नक्की आणून देईल. अधिराज साक्षीच्या बाबांना आणि आईला नमस्कार करत म्हणाला. येस माय फ्रेंड्स, शुअर. साक्षीचे बाबा अधिराजला हसत मिठी मारत म्हणाले, काय पण जादू केलीस लगेच ह्याने बाबांवर, देवाला ठाऊक. ह्याचे प्रताप समजले तर पुढे उभं सुद्धा करून घेणार नाही ह्याला. आलाय मोठा फ्रेंड्स म्हणे. साक्षी मनातच अधिराजला शिव्या घालत होती. साक्षी म्हणाली, जा जरा घराबाहेर सोडून ये त्यांना. साक्षीची आई म्हणाली आणि साक्षी नाईलाजाने गेली. साक्षीचे बाबा म्हणाले, नीट सांभाळून जा रे.
अधिराज म्हणाला, हो काका, येतो. बाहेर पार्किंगमधून अधिराज गाडी काढत होता आणि तोपर्यंत साक्षी विक्रमशी गप्पा मारत होती. वरून त्यांना बाल्कनीतून बघत होता. विक्रम म्हणाला, साक्षी, मी मगाशी जे सांगितलं त्यावर विचार कर. तू पोहोचल्यावर मला कॉल कर, नाहीतर एक मेसेज तरी पाठवून दे, ओके? साक्षी विषय टाळत म्हणाली. विक्रम म्हणाला, जैसा आपका हुकुम साक्षी मॅडम. आणि त्याची नजर सहज वरूणकडे गेली. तो का असं बघतोय ग? विक्रमने वरूणकडे नजरेनेच इशारा करत साक्षीला विचारले. त्याचं नेहमीच आहे रे ते, साक्षी म्हणाली. घरात घेत नसतील बहुतेक म्हणून उठसूट बाल्कनीमध्ये ठाण मांडून बसलेला असतो. विक्रम पुढे काही विचारणार तेवढ्यात अधिराजने गाडी गेटपाशी आणली आणि तोही वरूणकडेच बघत होता. बरं चल, निघतो आम्ही, आणि तू काळजी घे, कळलं? विक्रम साक्षीच्या गालावर हात ठेवत म्हणाला. येस सर, साक्षी सॅल्यूट होत म्हणाली. तसं विक्रम हसू लागला. वरूणही तिच्याकडे बघून आनंदी झाला. अधिराज मात्र एकटक वरूणला न्याहाळत होता. त्यांना बाय करून साक्षी घरात गेली. कोण होता रे तो? थोडं पुढे आल्यावर अधिराजने ड्राईव्ह करता करता विक्रमला विचारले. विक्रम म्हणाला, मी पण तोच विचार करतोय. साक्षी कधी बोलली नाही मला. कसा बघत होता साक्षीकडे. अधिराजच्या आवाजात राग स्पष्ट जाणवत होता. त्याची माहिती काढू नंतर. पण तू जर आज पहिल्याच बॉलला 6 मारून आलास हा. आय एम प्राऊड ऑफ यू अधिराज. विक्रम कौतुकाने म्हणाला. कशाबद्दल बोलतोयस तू? अधिराजने न कळून विचारले. साक्षीच्या बाबांना मस्त पटवलंस तू, आणि तेही पहिल्यांदाच भेटीत. वेल डन माय बॉस. आता मिशन साक्षी दूर नाही. पण कांदे पोह्यांचा कार्यक्रम छान झाला नाही का? विक्रम गमतीने म्हणाला. तू पण ना विक्रम. पण खरंच छान बनवले होते तिने पोहे. अधिराज साक्षीची तारीफ करत म्हणाला. म्हणजे मुलगी पसंत आहे तर? पहिल्याच भेटीत? गिरीशच्या थोबाडीत बसली तेव्हाच माझ्या काळजात प्रेमाची रिंगटोन वाजली. अधिराज गोड लाजत म्हणाला. विक्रम म्हणतो, अरे यार, कसला लाजतोयस तू? साला प्रेमात काय पडला आणि लगेच कविता सुचायला लागल्या, आणि तेही तुला. प्यार का नशा है बॉस. अधिराज डोळा मारत म्हणाला. धन्य आहात तुम्ही अधिराज साहेब. मला वाटतं आणि काही दिवसांनी मलाच तुझ्याकडे मुलींना पटवण्याची ट्रेनिंग द्यायला यावं लागेल. विक्रम हात जोडत म्हणाला. तसे दोघेही हसू लागले. तर मित्रांनो, आजचा हा भाग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.